सणांच्या घाईगडबडीतील वेळ वाचवण्यासाठी आणि साडी लूज न होण्यासाठी नेमकी साडी कशी नेसली पाहिजे आणि टिप्स कोणत्या वापरल्या पाहिजेत तर चला पाहूयात। नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही काठपदराची जी साडी आहे तर ही एकदम परफेक्ट लूज न होता आणि कमी वेळेमध्ये कशी नेसता येईल तर चला बघूयात। यासाठी बघा मी काठपदराची ही सिल्क साडी घेतलेली आहे आणि चप्पल किंवा सॅन्डल आपल्याला घालायचे आहे, जे पण तुम्ही साडीवरती घालणार आहात। त्यानंतर ही साडी आपण खोलून घेऊयात। तर साडीचं जे मटेरियल आहे ते तुम्ही बघता थोडंसं कडकमध्ये आणि थोडंसं सॉफ्टमध्ये आहे, म्हणजे मिक्स मटेरियल आहे। तर तुम्ही बघाल तर ही साडी आपल्याला नेसण्या अगोदर पेटीकोट आहे तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे, म्हणजे पेटीकोटचं नॉड आहे तो आपल्याला उजव्या बाजूला बांधून घ्यायचा आणि समोरून पेटीकोट प्लेन करून घ्यायचा। त्यानंतर साडी उजव्या बाजूवरून खोचायला सुरुवात करायची। तर बघा आता समोरचा पूर्ण भाग कव्हर करायचा, कुठेही अर्धा भाग न सोडता आणि कुठेही लूज न ठेवता आपल्याला साडी खोचून घ्यायची। त्यानंतर पाठीमागून सुद्धा अशाच पद्धतीने साडी खोचून घ्यायची। जेवढी बॉर्डर होती तेवढी मी आतमध्ये टक केली। आता बॉर्डरची साडी असेल तर आपल्याला खूप इझी जातं की टकिंग करायला, तेवढ्याच साईज आपण आतमध्ये खोचून देतो। त्यानंतर आपण जातो आता पदराकडे। तर पदर मी असा गोळा करणार आहे आणि त्यानंतर पाठीमागून असं एका हाताने घेणार आहे। आता साडी नेसण्यासाठी टाइम लागण्याचे आणखी एक कारण म्हणजे जेव्हा आपला पदर आपण पाठीमागून आपल्या डाव्या खांद्यावरती घेतो अशा वेळेस आपल्या पदर उलटा सुलटा होतो। ते टाळण्यासाठी आपल्याला एका हाताने पदर गोळा करून मगच दुसऱ्या हाताने डाव्या खांद्यावर ठेवायचा। त्यानंतर आता आपण करणार आहोत कमरेजवळचा भाग फिटिंग। तर कमरेजवळचा भाग फिटिंग करण्यासाठी तर मी अशी एक पिन घेतली आणि पिन सुरुवातीला पेटीकोट बरोबर साडीमध्ये खोचून घेतली आणि त्यानंतर साडीचा जो आलेला भाग आहे तर त्याच्यासोबत मी टाईट करून घेतली। आता तुम्ही बघाल मी पिन कशी आडव्या पद्धतीने अशी तिरपी लावलेली आहे, त्यामुळे आपला कमरेजवळचा भाग लूजच होणार नाही, त्यामुळे साडी सुद्धा लूज होणार नाहीये। त्यानंतर एवढा असा भाग माझ्या डाव्या बाजूपर्यंत जेवढा जातोय तेवढा भाग सोडून मी पुन्हा निर्या करायला घेतल्या। आता इथे निर्या करताना जे दोन्ही बोटं आहेत त्याच्यामध्ये मी निरी फसवून घेतली। यामुळे काय होईल की आपल्या साडी नेसण्याचा वेळ सुद्धा वाचेल आणि तुम्ही बघाल एकसारख्या निऱ्या सुद्धा येतील। त्यानंतर सर्वात वरची जी निरी आहे ती आपल्याला मोठी करून घ्यायची, नाहीतर मग उजव्या बाजूला आपली जी सर्वात वरची निरी येते ती उचलली जाते किंवा मग खूप लांब पडते इतर निऱ्यांपासून, त्यामुळे आपल्याला ही निरी मोठी करून घ्यायची। त्यानंतर या सर्व निऱ्या हाताने छान प्रेस करून घ्यायच्या। आता काठपदराची साडी असल्यामुळे काय होतं की निऱ्या समोरून फुलतात किंवा फुगतात आणि अशा वेळेस आपल्या साडीचा पूर्ण लुक बदलतो आणि आपल्याला साडी कधी कधी डबल सुद्धा नेसावी लागते। तर या निऱ्या बाजूला जाऊ नये किंवा फुलू नयेत यासाठी बघा ह्या निऱ्या सुद्धा मी आतमध्ये एका छोट्या पिनाने सिक्युअर केलेल्या आहेत आणि पिन बघा आडवी लावलेली आहे, त्यामुळे काय होईल की या सर्व निऱ्या वेगवेगळ्या दिसतील, म्हणजे सेपरेट दिसतील। जर आपण उभी पिन लावली तर सर्व निऱ्या एकावरती एक येतील, त्यामुळे ही ट्रिक सुद्धा आपल्याला वापरायची आहे। त्यानंतर काठपदराची साडी अजून जर फुलतच असेल तर त्यावेळेस हाताने सुद्धा प्रेस होत नसेल तर थोडंसं हाताने प्रेस करून खालच्या साईडला एक चिमटा लावून घ्या आणि त्यानंतर एकदम खालच्या ज्या निऱ्या आहेत ज्या प्लीट्स आहेत किंवा बॉर्डर आहे तिथे सुद्धा जेव्हा कडक राहते साडी तर अशा वेळेस मध्ये चिमटा लावल्यामुळे आपल्याला आणखीन सोपी जाणार आहे। आणि त्यानंतर हाताने छान अशा सर्व प्लेट्स गोळा करून घ्या। त्यानंतर तुम्ही हाताने या सर्व प्लेट एकसारख्या करून प्रेस करून सुद्धा घेऊ शकता आणि खाली एक चिमटा लावून घ्यायचा। आता हा चिमटा आपल्याला जोपर्यंत ठेवायचा आहे जोपर्यंत तुमचा पूर्ण मेकअप तुम्ही बाहेर जाण्यासाठी किंवा सणासाठी पूर्ण रेडी होत नाही, कारण या चिमटा लावला तर त्या निऱ्या अजून बराच वेळ तशाच राहतील। त्यानंतर या सर्व निऱ्या आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा जो उजव्या साईडला आपला जो हा थोडासा भाग राहिलेला आहे तिथून डाव्या पायावरचा जो हा पूर्ण भाग आहे तो आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा। आता काय मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की साडी जेव्हा आपण नेसतो आणि काही वेळानंतर साडी लूज होते तशीच्या तशी राहत नाहीये, तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की वापरा, यामुळे तुमची साडी आहे तशी राहील। आता डाव्या पायावरचा जर भाग आपल्याला पूर्ण जर फिटिंग हवा असेल आणि साडी लूज नको आहे तुम्हाला तर तुम्ही पूर्ण तो भाग खेचून घ्या उजव्या बाजूला आणि पुन्हा हा जो भाग आहे तो आपल्याला सिक्युअर करायचा आहे। जर हा भाग तुम्ही नुसता खोचून घेतला तर तो लूज होण्याचा सुद्धा चान्स असतो, तर त्याऐवजी तुम्ही निऱ्यांसोबत हा भाग पिनाने सिक्युअर करून घ्या, तर तुमचा डाव्या पायावरचा भाग लूज होण्याचा चान्सच येत नाहीये। आता तुम्ही बघाल पूर्ण आपली साडी छान प्लेन अशी नेसून झालेली आहे। आता आपण करूयात पदर। पदर करताना हा जो कमरेजवळचा डाव्या बाजूचा जो भाग आहे तो आपल्याला एकदम टाईट फिटिंगमध्ये घ्यायचा आहे आणि एका बाजूला कुठेतरी कमरेजवळ खोचून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल की तुमच्या डाव्या पायावरचा भाग लूज होणार नाहीये आणि साडी फिटिंगमध्ये राहणार आहे। तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत की जे तुमचा वेळ वाचवतील आणि त्याचबरोबर तुमची साडी लूज सुद्धा होणार नाही। आता काठपदरची साड्याच्या ज्या पदराच्या निऱ्या करताना किंवा प्लेट्स करताना आपल्याला एक दुसऱ्या माणसांची सुद्धा गरज पडते, तर यासाठी आपल्याला काहीच गरज नाही। आपण या ट्रिकने एकदम सोप्या
पद्धतीने आणि एकसारख्या निऱ्या करणार आहोत पदराच्या। तर तुम्ही बघाल, आता बघा मी असा एक पदराचा भाग घेतला आणि त्यानंतर दोन्ही बोटांमध्ये हा जो पदर आहे तो फसवलेला आहे, म्हणजे करंगळी आणि जो आपल्या अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच्यामध्ये हा पदर फसवून बघा एकसारख्या प्लीट्स करून घेतल्या। आता तुम्हाला दुसऱ्या माणसाची किंवा एखाद्या व्यक्तीची गरज लागणार नाहीये। त्यानंतर या सर्व ज्या प्लीट्स आहेत पदराच्या त्या पुन्हा मी हाताने छान गोळा करून घेतल्या आणि पायावरती प्रेस करून घेतल्या। आता प्रेस केल्यामुळे पुन्हा हा पदर व्यवस्थित बसणार आहे। तरी सुद्धा काही वेळानंतर जर आपल्याला पदर फुलणार आहे असा वाटत असेल किंवा आपल्या नंतरचा जो अर्धा भाग राहिलेला आहे पदराचा तो फुलेल, हे टाळण्यासाठी आपल्याला मध्येच एका पिनाने सिक्युअर करून घ्यायचा आहे। आता हा पदर सिक्युअर करून झाल्यानंतर तुम्हाला जर अंदाज येत नसेल की आपल्याला आणखी किती पदर बनवायचा आहे तर तुम्ही सरळ मेजरमेंट करा आपल्या ब्लाउजचे जे नॉड आहे जिथेपर्यंत आपली साडी जाते तिथेपर्यंत आणि तिथेच डायरेक्टली पदर बनवायला घ्या, म्हणजे तुम्हाला आणखी इथे सुद्धा वेळ वाचेल। बघा आता इथे मला अंदाज आला की मला कुठेपर्यंत प्लीट्स बनवायचे आहेत साडीचे, तर अगदी 2 भागामध्ये माझा पदर छान बनवून टाकला आणि तुम्ही बघाल एकसारखा प्लीट्स बनल्यामुळे पदर आणखीनच सुंदर दिसतोय आणि आतमधले प्लीट्स सुद्धा बाहेर येत नाहीये। त्यानंतर या सर्व प्लीट्स आहेत ती गोळा करून किंवा निऱ्या आहेत त्या पदराच्या गोळा करून मी माझ्या ब्लाउजचं नॉड आहे तिथे टक करून घेणार आहे। आता इथे तुम्हाला दाखवते की आतमधली जी प्लीट आहे ती थोडीशी लूज होते, तर आता लूज होते तर ही टाळण्यासाठी मी आतमधला जो थोडासा भाग आहे फोल्ड केला आणि ब्लाउज सोबत पिनाने सिक्युअर केला। तर हा सुद्धा भाग आहे किंवा ही जी ट्रिक आहे तो सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे। तर पिनासोबत हा भाग सिक्युअर केल्यानंतर आता आपला मानेजवळचा भाग लूज होणारच नाहीये आणि त्यानंतर हा जो उरलेला पदर आहे तो छान आपल्याला ब्लाउजच्या नॉड आहेत तिथे नेऊन पिनाने सिक्युअर करायचा आहे। आता बऱ्याचशा मैत्रिणींना जर असं पाठीमागे हाताने पिनाने सिक्युअर करता येत नसेल तर मी याच्यासाठी सुद्धा आणखी एका व्हिडिओमध्ये ट्रिक सांगितलेली आहे आणि तुम्हाला हवा असेल तर अजून एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेन, कमेंट्समध्ये तसं सांगा। त्यानंतर समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या हाताने व्यवस्थित करून जायच्या आणि तुम्ही बघाल आता आपली ही पूर्ण साडी नेसून झालेली आहे। आता साडी नेसून झाल्यानंतर मी पुन्हा चिमटे हे काढून टाकलेले आहेत आणि आता तुम्ही बघाल तुम्ही कसाही फिराल तर तुमची साडी लूज होणार नाही। किती जरी लांब चालत जरी तुम्ही जाल तरी सुद्धा तुमची साडी बिलकुल हलणार नाहीये आणि वेळ सुद्धा वाचणार आहे। तर काठपदरची साडी परफेक्ट नेसण्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की वापरा। तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणखी कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सांगा आणि चला आपण असंच भेटत राहणार आहोत नवनवीन व्हिडिओंसोबत, नवनवीन हेअरस्टाईल सोबत आणि साडी ड्रेपिंगच्या व्हिडिओंसोबत। तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, खुश राहा आणि दिवाळी एन्जॉय करा। बाय बाय।